भंडाऱ्यामधली दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि भंडाऱ्यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत। जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे आणि यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। इथे एक दृश्य आपण पाहताय। जलपर्यटन प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण भागाचा विकास करण्याचा मानस हा सरकारचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल जे आहे ते टाकलं गेलेलं आहे आणि याच प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पार पडतंय आणि यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विदर्भाचा दौरा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जातोय। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गजानन, नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी भंडारा जलपर्यटन प्रकल्पाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि मुख्यमंत्री प्रकल्पाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि मुख्यमंत्री बोट मध्ये जे आहे ते या ठिकाणी बसलेले आहे आणि जलपर्यटन 102 कोटीचा हा प्रकल्प भंडाऱ्यामध्ये आहे आणि त्या प्रकल्पाचं नुकतंच भूमिपूजन या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आपण बघू शकतो स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी जलपर्यटनाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी निघालेले आहे। आमदार नरेंद्र बोंडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवसेनेचे नेते किरण पांडव या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प, कारण की पूर्व विदर्भामध्ये एकमेव प्रकल्प आहे जो वॉटर स्पोर्ट्स आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते या ठिकाणी स्वतः बोट चालवत आहेत। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। बोटिंग करतायत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। या ठिकाणचे हे दृश्य आहे। भंडाऱ्यावरून आंभोऱ्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रकल्प 102 कोटीचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्याचं भूमिपूजन जे आहे ते आज या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा स्वतः नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।